नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. मी रात्रीच्या वेळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण पहिल्यांदा म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा माझा मामा येतो इकडे. तो पण अनायासे आला. म्हणजे मामाच्या मुलाच्या घराची वास्तुशांती होती विरार वेस्टला, ज्याचं आता लग्न ठरलंय. आणि त्याच्या लग्नाचा बस्ता काढण्यासाठी ते लोक इथे आले होते. आणि मी त्यांना सुरत टेक्सटाईल सजेस्ट केलं होतं, कारण ताईंच्या वास्तुशांतीचं जे होतं सगळं आहेर वगैरे ते पण आम्ही तिथेच घेतलं होतं आणि अगदी बजेटमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. हवं तर मी सुरत टेक्सटाईलचं सगळं हे देईन तुम्हाला डिटेल्स वगैरे. आणि तिथून म्हणजे सगळं परचेस करून आले ते लोक. मग म्हटलं जेवणाला वगैरे बोलवलं इकडं, त्यानिमित्तानं तू बघशील तरी म्हटलं फायनली, कारण त्याला यायला जमलंच नाही. म्हणजे असं गावचं शेती हे ते म्हशांचं गाईंचं सगळं करणं, आणि त्यामुळे मामा मामीला कधी जमलं नाही. पण अनायासे आता माझे मामा मामाची मामा मामी दोन मामा मामी असं, आणि त्यांचा म्हणजे मामीचा भाऊ आणि अजून एक रिलेटिव्ह असे सगळे येतात. आणि जेवण वगैरे पोळीचं जेवण केलंय. आणि आज ताई पण आल्या होत्या दुपारी. मग तिघांनी मिळून सगळं जेवण वगैरे बनवलं. जेवणवाल्या ताई, नंतर माझ्या नंदूबाई, नंतर मी तन्वी, असं मिळून पूर्ण सगळ्यांचं जेवण रिटिंग करून ताई पण गेल्या आता, कारण त्यांना पण लेट होत होता जायला. त्या म्हणायला लागल्या कारण ह्यांना यायला लेट झाला. आता 9:30 वाजले अजून पोहोचलेले नाही ते कल्याणवरून. दिवसभर तिकडेच होते. मला वाटतं 10:15 वाजतील येईपर्यंत. त्यामुळे मग ताई पण म्हणायला लागले एवढा वेळ काय थांबता येणार नाही, शक्य नाही, कारण उद्या तन्वीचं कॉलेज अक्षयचं ऑफिस आहे. म्हणून त्या पण गेल्या वाट बघून. आणि आता आम्ही आहोत त्यांची वाट बघत बसलोय. तर मग मी पण खुश आहे की फायनली मामा येतो. मी खूपदा त्याला म्हटलं होतं, पण हा येतो घे असं सुरू होतं, पण फायनली येतोय. आणि भारी वाटते की हा चला, गावाकडनं कोणतं येणार असेल आणि ते पण बाहेरचं कोणतं येणार असेल तर अजून भारी वाटतंय. इथे एक माणूस मला असं बघते की जसं मी काय यांच्या मनात सुरू असेल, मी काय हिला असं वाटत असेल नाही तुम्हाला की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी काय हिला ताप करतोय काय आणि ही अशी बोलते, असं काय वाटतंय का तुम्हाला? म्हणजे मी कायचा छळ करायला लागलोय काय? तसं मीच तुमचा छळ करायला लागलोय थोडा. मी पण करत नाही याच्या. बाय द वे मी दाखवू काय तुम्ही व्हॅलेंटाईन डेला मला गिफ्ट काय काय दिलेत ते? काय दिले? सरप्राईज गिफ्ट दिलेत, दाखवते पहिल्यांदा. म्हणजे एक प्रॅक्टिकल माणूस रोमॅन्टिक झाला. कसं कसं काय तुम्हाला ते असं वाटलं की असं सरप्राईज द्यावं? कारण ते जे दिलाय की नाही तुम्ही, त्या दिवशी मी विचारायचं विसरलं. तुम्हाला असं कसं वाटलं की हे सरप्राईज द्यावं हिला? आवडलं मला ते. आणि पण तुला कसं? नॉर्मली कार्ड्स वगैरे आवडतात ना, आणि ते मी असं बघता बघितलं तर त्याच्यामध्ये कार्ड्स वगैरे भरपूर होते. मग म्हटलं ठीक आहे, हे देऊया. मला खरंच ते भरपूर आश्चर्यकारक होतं. आता मी मागितलेल्या सगळ्या गोष्टी देत आहे तुम्ही. आता काय, हा हे घड्याळ घेऊन द्या, हे कपडे घेऊन द्या, ही साडी घेऊन द्या, लगेच देत आहे तुम्ही. पण हे असं अचानक जे, म्हणजे मला ते हसावं की अति हसावं हे कळणार आलं मला. का हसण्यासारखं करतोय? म्हणजे ते मला समजच ना की तुम्ही कसं काय. क्योंकि देऊ शकतो. मेरे मन से समझौता कर लिया था, क्योंकि मेरा हस्बैंड ऐसे कुछ करने वाला नहीं है, वो बहुत शाय आदमी है. नाही, देऊ शकतो. थांबा एक मिनिट, आणतो मी ते. आहे ना? म्हणजे त्यांनी असे कार्ड्स पाठवलेले आणि ते प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे असे कार्ड्स होते. पण माझ्यात तेवढा पेशन्स नाही, मी सगळे कार्ड एकदमच बघितले. आणि त्यात चॉकलेट द्यायचं ते चॉकलेट होतं, ते आरवने पसार केलं. त्यातल्या राहू दे एका बाजूला इकडे. हे हॅपी हग द्यायचं असं होतं. हा, हे प्रॉमिस द्यायचं. हे प्रॉमिस द्यायचे वाच ना काय असं. लिहिलं ते तर वाच. प्रॉमिस काय आहे ते After वाच. every fight, I will accept that the mistake was mine and not yours. Exactly. I promise that I will be always सगळ्यात same मोठं no matter what happens. Remember all important days and moments we share together, जे तुमच्या लक्षात राहत नाहीत. Will never lie to you or try to hide anything from you. तुम्ही लपूच शकत नाही. I will never look anyone other than from you. तुम्हाला दिसतच नाही. तुम्हाला गट ऑफिस दिसतं. I will never ever break your heart. ते तुम्ही कधीच तोडू शकत नाही. Whenever you have any problem, I'll always be there for you and would never leave you alone. Always you, म्हणजे असंच हिमालयासारखा समोर. No matter what, I will always care and keep you happy. हां, ते अर्थ आहे. I will always be honest and loyal to you. ते तर आहेच. I will love you more with each passing day. हे? हे काय? I promise that I won't keep any secret from you because you are my love. तुम्ही लपवूच शकत नाही, तुम्हाला लपवतच येत नाही. Will always reach on time just to spend my day with you. हां, ते तुम्ही येताय, तुम्ही लवकर येताय घरी.
हॅपी प्रॉमिस डेचं एक हे असं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती माय डिअर वर्षा असं होतं ते. मी म्हटलं वर्षा कोण वर्षा. नंतर माझ्या लक्षात आलं की माझं नाव वर्षा आहे, जे माझ्या आजोबांनी ठेवलं होतं. मग आणि ह्यांना ते पहिलं नाव माहीत होतं की माझं वर्षा आहे ते नाव. त्यानंतर आय लव्ह यू हे असं डायरेक्ट एंडिंगचं होतं. आणि हा फोटो मला एक्सपेक्टेड होता की त्यांनी हा फोटो ठेवतील म्हणते, पण ते भारी वाटलं. आणि हे फुल. त्यानंतर हे किचन टेडी डेचं हे किचन धनश्री लिहिलेलं. आणि हे हग डेचंच आहे ना, हे वाला असं छान हे होतं. आणि किसमीची चॉकलेट होती त्याच्यामध्ये. त्यानंतर अजून कुठला राहिला याच्यामध्ये हॅपी चॉकलेट डेचं हे असं होतं. रोज डेचं पण प्रत्येक डेचे एक एक असं हे होते आणि ते छान होतं. मला पहिल्यापासून ग्रीटिंग्स आवडतात. आणि आय लव्ह यूचं असं जरा ते मला खोलताच येत नव्हतं, म्हणजे सवय नाही आहे ना. आय असं होतं. हां हे असं. पण हे ज्यांनी कोणी संकल्पना काढली छान काढली आणि ॲक्च्युअलमध्ये चांगलं वाटलं खूप. सो असं आम्ही म्हणजे जे काय व्हॅलेंटाईन डे वगैरे असं जे काय होतं ते आमचं एकाच दिवशी मी म्हणजे जे सुरू व्हायच्या अगोदरच कंप्लीट केलं. पण ते छान वाटलं सरप्राईज, कारण मला कार्ड्स आवडतात पहिल्यापासून. तर मग थँक्यू. देव तुमचं भलं करू माझ्याबरोबर. मला काय नाही दिलंस? हां मी काही नाही दिलं ना. मी दिलं की संकष्टीच्या दिवशी एवढा स्वयंपाक केलेला तेवढ्यासाठी मी. तुम्ही खाल्लात कसा तो, आणि खाल्ल्यानंतर काय बोलले पण नाही. मी व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलतो. व्हॅलेंटाईन डे अजून यायचं आहे. म्हणजे आता काय काय असतंच की प्रॉमिस डे हे डे. आम्ही डायरेक्ट एकदमच धुरळा 7 दिवसाचा एकदमच खतरनाक. त्या दिवशी एवढा स्वयंपाक केला. हां 40ची पूजा आहे आमची त्या दिवशी. तू प्रसाद देणार? हां डायरेक्ट. मी संकष्टीच्या दिवशी एवढा स्वयंपाक केला. इथं साईडला मी फोटो लावते. ह्यांनी आरवनी आणि बाबांनी खाल्ले. काही कौतुक नाही. बोललेलो, तुझं लक्ष नव्हतं, मी बोललो होतो. म्हणून मी स्वयंपाक करत नाही, ऍप्रिसिएशन मिळत नाही म्हणून. तुझ्या लक्षात असेल मी सगळ्यात पहिला मोदक खाल्ला. आणि तू मला विचारलास पण सुरुवातीला कोण मोदक खाते काय. मी खाल्ला तुला असं पण केलं, तुझं लक्ष नव्हतं. माझाच फॉल्ट आहे शेवटी. Fault मामा म्हणत मामी नाहीये. थांबा, माझे मामा मामी नंतर आपण कंटिन्यू करूया. जाम खुश आहे शेतातले बाबा येणार म्हणून. लहानपणी आरव काय करायचा, आम्हाला सगळ्यांना ओरडायचा मला शेतातल्या बाबांच्याकडे जायचं आहे. मामा येऊन घेऊन जायचा घराकडे. आणि एकदा पप्पांना रडत रडत मारलेला आपण, मला शेतातल्या बाबांच्याकडे सोडा म्हणून. लई जोरात मारलेला हट्ट करून. मामा लाजायला लागेल. कशाबद्दल रे? सगळी चहा पाण्याची व्यवस्था केलेली, सगळं केलेली व्यवस्थित. कुणी तिकडे दुकानात गेले ना 2 वेळा त्याचा त्यांना कॉल आणि जरा गर्दी होती त्याच्यामध्ये कस्टमर बघायला त्याच्यामुळे वेळ लागला. म्हणून तर झालं ना, मिळालं ना.
रिक्षामध्ये बसून आला, मिळालं रिक्षा आता. सांगितलं ना कसं जायचं इथनं ते. स्टेशनला गेले की जातात. तर फायनली माझे मामा मम्मी येऊन गेले. पोळीचं जेवण केलं होतं छान. सगळे जास्त वेळ त्यांना थांबता नाही आलं कारण रिझन एकच होतं की लेट झाला आणि त्यांना तिकडून यायला पण लेट गेलं झाला एकदम. त्याच्यामुळे बाकी छान वाटलं. आता वाजले वेळ झाला की 12 वाजत आले. मी जरा आता किचन तेवढं आवरणार. इकडे सकाळी किचन पण क्लीन करून घेतलं आम्ही सगळं पूर्ण व्यवस्थित. ते 12 वाजले. त्याच्यानंतर आज ऍक्च्युली सगळ्यांचे 12 वाजले. त्यानंतर परत 2 वाजल्यापासून जेवत. नशीब ताई आलेल्या आणि जेवण करणाऱ्या ताई आम्ही तिघींनी मिळून सगळं केलं. ताई स्क्वेअर. ताई स्क्वेअर तिघींनी मिळून निभावलं कारण किलोच्या पोळ्या टाकल्या होत्या आम्ही. सगळेच जण होते त्याच्यामुळे म्हटलं पोळीचं जेवण करूया, बरोबर होते. आणि फायनली सगळी मस्त छान जेवून गेली, बरं वाटलं. मग आता हे सगळं किचन फक्त आवरणार आणि झोपणार. मेन गावाकडून कोणतरी आलं की भारी वाटते. काय ते भारी वाटतं. असं माहेरचं कोण आलं की अजून भारी वाटते. सासरचं काय ताई आलं तरी पण मला भारीच वाटते. तुला कोण पण घरात आलं तर भारी वाटते. मी जरी ऑफिसवरनं घरात आलो तरी तुला भारी वाटते. म्हणून मी 17 वेळा फोन करतो, कुठं आहे, कुठं पोचला, कुठं आहे, कुठं पोचला म्हणून. मी काय म्हणतो, इथं पोचलो, इथं पोचलो. चला आजचा ब्लॉग एंड करूया कारण मला अजून आवडायचं आहे. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, छान राहा, बिंदास्त राहा, आनंदित राहा, खुश राहा आणि मज्जा नो लाईफ. बाय बाय.